विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा जो काही व्हिडिओ पाहत आहोत तो कार्बनी संयुगाच्या बाबतीतला हा जो आहे. कार्बनच्या आपण रचना सूत्र पण पाहत आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक आपण जे आहे यामध्ये आपण 120 पान नंबरवरचा प्रश्न पाहत आहोत. पहा, पान क्रमांक 120 यावरचा प्रश्न आपण पाहत आहोत. डोकेचालाचे प्रश्न आहे. त्यामध्ये क्रियात्मक गटाचा उपयोग करून आपल्याला 9.16 यामध्ये क्रियात्मक गटाचा उपयोग करून आपल्याला तयार होणाऱ्या समजातीय श्रेणी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर ह्या समजातीय श्रेणीची रचनासूत्र आपण पाहत असताना यामध्ये आपण पाहत असताना हा पहा, तर कार्बनची संख्या या ठिकाणी तुम्हाला ही 3 दिलेली आहे. म्हणजे आपण 3 कार्बन अशा पद्धतीने आपण दाखवूया. याला एक क्रियात्मक गट जोडूया. हा क्रियात्मक गट जोडत असताना आपण अशा पद्धतीने क्रियात्मक गट जोडूया. यामध्ये हायड्रोजन अणू आपण अशा पद्धतीने जोडून या ठिकाणी तुम्हाला ही रचना जी मिळते ही आपल्याला 1 मिळते. म्हणजे 1 नंबरच्या याच्यामध्ये कार्बन अणूची संख्या जर पाहिली तर कार्बन अणूची संख्या या ठिकाणी ही अनुक्रमांक आपण गृहीत धरली होती, पण या ठिकाणी आपण कार्बन अणूची संख्या गृहीत धरूया. कार्बन अणू 3, कार्बन अणू 4, कार्बन अणू 5, कार्बन अणू 6 असं आपण कार्बन अणूची संख्या 1, 2, 3 आणि 4 उदाहरणं पाहूया. तर यामध्ये कार्बन अणूची संख्या पाहत असताना कार्बन अणूची संख्या 3 आहे आणि हायड्रोजन अणूची संख्या 6 आहे. तर असा एक क्रियात्मक गट काढा. 2 नंबर आपण या ठिकाणी पाहूया. कार्बनची संख्या 4 आहे. कार्बनची संख्या 4 असताना क्रियात्मक गट आपल्याला दाखवायचा आहे. हा क्रियात्मक गट दाखवत असताना आपण अशा पद्धतीनं हा दाखवूया. म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल की हायड्रोजन अणू या ठिकाणी 8 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा पद्धतीची रचना. ही रचना पाहत असताना या पद्धतीने आपण मांडूया. कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे कार्बन मांडले 5, 1, 2, 3, 4 आणि हे 5 अशा पद्धतीने या ठिकाणी क्रियात्मक गट आपण या ठिकाणी जोडूया. क्रियात्मक गट जोडल्याच्या नंतर आपल्याला हायड्रोजन अणूच्या चतुःसंयुगे पूर्ततेसाठी आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन अशा पद्धतीने या ठिकाणी जोडायचे आहेत. तर अशाच पद्धतीचा हा क्रियात्मक गट 1 कार्बन अणू वाढून तुम्हाला पुढचा हा मांडता येईल. तो कसा मांडता येईल पहा. कार्बन अणू 1, 2, 3, 4, 5, 6 क्रियात्मक गट जोडतो. शेवटच्याला 1 हायड्रोजन याला लावतो. त्यानंतर पुढची मांडणी करत असताना प्रत्येकाच्या याच्यामध्ये असे जोडणी करतो आणि या ठिकाणी आपल्याला ही रचनासूत्र या ठिकाणी बोर्डवरती दिसत आहे की अशा पद्धतीनं हे कीटोनच्या बाबतीत आपण हे मांडलं. कीटोन आपण या कार्बोक्सिलिक आम्लाच्या क्रियात्मक गट मांडताना आपण कार्बन अणूची संख्या या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यानंतर पुढं मांडूया. 4 कार्बन घेतो. कार्बन 1, कार्बन अणू 2, कार्बन अणू 3 आणि कार्बन अणू 4. याचं रेणूसूत्र घेऊया आपण. कार्बनच्या संख्येचे दुप्पट आणि 2 ऑक्सिजन. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट आणि ऑक्सिजन सुद्धा किती 2. कार्बनची संख्या 2, हायड्रोजन अणूची संख्या 4, ऑक्सिजन अणू 2. कार्बन अणूची संख्या 3, हायड्रोजन अणूची संख्या 6 आणि ऑक्सिजन अणू 2. कार्बन अणूची संख्या 4, हायड्रोजन अणूची संख्या 8 आणि ऑक्सिजन अणूची संख्या 2. ही झाली त्याची रेणूसूत्र. आता रचनासूत्र मांडूया. कशा पहा, पहिलं सूत्र आहे ते पाहूया. कार्बन 1 आहे, हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 2 आहे. क्रियात्मक गट आपल्याला कार्बोक्सिलिक आम्लाचा आहे. आपण तिची रचनासूत्र ही मांडली आहे. आपल्याला पान क्रमांक 120 वरचा डोकेचालाचा प्रश्न आपण सोडत आहोत. यामध्ये ही रचना 1 झाली. त्याच्यानंतर दुसरी रचना दाखवतो. कार्बन अणूची संख्या 2 आहे. पहा, कार्बन अणूची संख्या 2. एकाला आपण क्रियात्मक गट जोडलाय. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पहिल्या कार्बनला आपण जोडूया 3 हायड्रोजन आणि अशा पद्धतीने ही रचना मांडली. त्याच्यानंतरची पुढची रचना समजून घेऊया. कार्बन अणू किती आहेत 3 आहेत. तर याला कार्बनला आपण जोडूया ऑक्सिजन दुहेरी बंधानं. यात हायड्रोजन 1 हा क्रियात्मक गट झाला. आता या ठिकाणी आपल्याला जोडायचे जे आहेत ते हायड्रोजन पहिल्याला 3, दुसऱ्याला 2 अशा पद्धतीनं हे झाले 5 आणि हे 6 कार्बन अणूच्या संख्येचे दुप्पट. अशाच पद्धतीने तुम्हाला हे मांडता येईल. हे कसं मांडायचं पहा. कार्बन अणू 4 आहे.
एकाला जोडायचा आहे दुहेरी बंध, एकाला जोडायचा आहे एकेरी बंध आणि याला जोडून हायड्रोजन अणू. एक हायड्रोजन अणू वरती, एक हायड्रोजन अणू खाली, एक हायड्रोजन खाली, एक हायड्रोजन वरी. आपण अशा पद्धतीने क्रियात्मक गट जोडून अशा पद्धतीनं कार्बन अणूची संख्या किती आहे 4, हायड्रोजन अणूची संख्या ही 3, ही 3 6, 1 7 आणि हे 8. अशा पद्धतीनं हा कार्बोक्सिलिक आम्लाचा गट झाला. त्याच्यानंतर आता इस्टर मांडत असताना आपण कार्बन संख्या 2 घेऊ, कार्बन संख्या 3 घेऊ, कार्बन संख्या 4 घेऊ, कार्बन संख्या 5 घेऊ. कार्बन अणूच्या संख्येच्या ऋणसूत्रामध्ये मांडत असताना कार्बन अणूची संख्या जर 2 असेल तर हायड्रोजन अणूची संख्या ही आपण त्याच्या दुप्पट घेऊ, म्हणजेच कार्बन अणूची संख्या 4 घेऊ आणि ऑक्सिजन अणूची संख्या ही 2 घेऊ. कार्बन अणूची संख्या 3, हायड्रोजन अणूची संख्या 6 आणि ऑक्सिजन अणूची संख्या 2. कार्बन अणूची संख्या 4, हायड्रोजन अणूची संख्या 8, ऑक्सिजन अणूची संख्या 2. कार्बन अणूची संख्या 5, हायड्रोजन अणूची संख्या ही 10 आणि ऑक्सिजन अणूची संख्या 2. आता याची रचनासूत्र मांडत असताना आपल्याला कशा पद्धतीने मांडायची आहे, तर आपण क्रियात्मक गट या ठिकाणी जो जोडणार आहोत, हा क्रियात्मक गट आपण जोडणार आहोत, एका ठिकाणी आपण जोडणार आहोत. तर या ठिकाणी क्रियात्मक गट सुरुवातीला मांडतो. हा क्रियात्मक गट मांडला. हा क्रियात्मक गट मांडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन मी या ठिकाणी एक जोडतो. त्यानंतर कार्बन अणू आपल्याला 2 आहेत, मग कार्बन अणू अशा पद्धतीने मी जोडून हा एक आपण मांडला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर क्रियात्मक गट मांडतो. या ठिकाणी क्रियात्मक गट मांडला अशा पद्धतीनं. यामध्ये कार्बन अणू, दुसरा कार्बन अणू दाखवतो, याला हायड्रोजन आपण जोडूया 3. या ठिकाणी कार्बन अणूची संख्या ही 3 आहे. तर 3 मांडत असताना आपण 3 या ठिकाणी कार्बन आपण अशा पद्धतीने 3 मांडूया. पहा 1 2 3, 1 2 3, 1 2 3 हायड्रोजन, 1 2 3 हायड्रोजन, 3 दोन्ही 6, ऑक्सिजनची संख्या 2, कार्बन अणूची संख्या 3. अशाच पद्धतीने कार्बन 4 पहिला जोडला कार्बन अणू, त्याला आपण जोडूया 3 हायड्रोजन. आता याला जोडूया क्रियात्मक गट. क्रियात्मक गट कोणता आहे, तर क्रियात्मक गट आपण अशा पद्धतीने याला जोडूया. हा क्रियात्मक गट जोडला. हा इस्टरचा क्रियात्मक गट आहे. त्याच्यानंतर आपल्याला जोडायचा आहे तो म्हणजे ऑक्सिजन, याच्यामध्ये परत पुन्हा कार्बन आपल्याला जोडायचा आहे. मग आपण कार्बन 4 घेणार आहोत. 1 2 3 आणि 4. तर अशा पद्धतीने याला मांडूया. 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने मांडला. पुढचा असाच आपण मांडूया. अशा पद्धतीने तुम्हाला मांडता येईल. तर हे या बाबतीत तुम्हाला आणखी हे रेणुसूत्र तुम्हाला मांडता येईल. 1 2 3 या ठिकाणी क्रियात्मक गट याला जोडतो. पहा याला कार्बन अणू 2, त्याच्यानंतर याला क्रियात्मक गट 1 2, क्रियात्मक गट जोडल्यानंतर 1 2 3 4 5. अशा पद्धतीने आपल्याला हा शेवटचा सुद्धा मांडता येतो. म्हणजे शेवटूनही मांडू शकतो. क्रियात्मक गट आपण या ठिकाणी हा दर्शवलेला क्रियात्मक गट या ठिकाणी आहे. तर ही क्रियात्मक गट आपण अशा पद्धतीने याला जोडून अशा आपण रचना ह्या इस्टरच्या दाखवल्या. आता एक जी राहिली ती म्हणजे आमीनची. आता आमीन पुढचा 1 2 3 3 आहेत. नायट्रोजन 1 आणि हायड्रोजन संख्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा पद्धतीने मांडला आहे. त्याच्यानंतर कार्बन संख्या 4 मांडूया. 1 2 3 4. शेवटच्याला आपण नायट्रोजन वर एक खाली एक दाखवतो. असंही मांडता येतं बरं, असं काही नाही. तर अशा पद्धतीने आपण यांना मांडूया. हे झालं या बाबतीतलं. हे झाले सगळे कार्बनी संयुगाच्या बाबतीतले आपण क्रियात्मक गटाची उदाहरणं. आपण 4 सदस्य घेऊन आपण हे रचना मांडलेल्या आहेत. ह्या रचना तुम्हाला सोडवता येणं गरजेचे आहे. पान क्रमांक 120 वरचा हा दिलेला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पहा. अल्केन च्या समजाती श्रेणीचे सामान्य सूत्र CnH2n+2. पुस्तकामध्ये चुकलं आहे. तर अल्केनचं सामान्य सूत्र CnH2n+ असं दिलेलं सूत्र आहे. यावरून 8व्या व 12व्या सदस्यांचे ऋणसूत्र लिहायचे.
तर आपल्याला 8व्या सदस्यासाठी आपण या ठिकाणी घेऊया 8व्या सदस्यासाठी ची रेणुसूत्र. आता रेणुसूत्र कसं मांडायचं पहा. रेणुसूत्र आपल्याला सामान्य सूत्र माहिती आहे. सामान्य सूत्र कोणाचं सामान्य सूत्र? अल्केनचं. काय सामान्य सूत्र आहे? CnH2n+2 असं दिलेलं सामान्य सूत्र आहे. आता यावरून आपल्याला सूत्र मांडत असताना CnH2n+2 असं सूत्र आहे. हे सूत्र दुरुस्त करूया. पहा, अल्केनच्या 8व्या सदस्याचे रेणुसूत्र सामान्य सूत्र या ठिकाणी आहे. यावरून आपल्याला त्याची मांडणी करायची. तर कशा पद्धतीने आपण याला मांडणार आहोत तर पहा, त्याचं रेणुसूत्र मांडत असताना कशा पद्धतीने मांडायचं. तर आपल्याला 8व्या सदस्याचे रेणुसूत्र 8व्या अल्केनच्या असं लिहूया वाटल्यास अल्केनच्या 8व्या सदस्याचे रेणुसूत्र कसं मांडायचं. तर n बरोबर आपण या ठिकाणी 8 घेणार आहोत. सूत्रामध्ये किमती ठेवूया. सूत्रामध्ये काय? C8 H2 गुणिले n म्हणजे किती? तर 8 आधी किती? 2 म्हणजेच या ठिकाणी C8 आहे. हायड्रोजन या ठिकाणी 8 2 16 16 अधिक 2 म्हणजेच कार्बन 8 हायड्रोजन या ठिकाणी आपल्याला मांडायचं ते म्हणजे 18. अशा पद्धतीनं हे 8व्या सदस्याचे रेणुसूत्र या ठिकाणी होतं. आता त्यानंतर अल्केनच्या कितव्या? आता 12व्या सदस्याचे रेणुसूत्र कशा पद्धतीने रेणुसूत्र मांडायचं. कसं मांडायचं तर n बरोबर आपल्याला या ठिकाणी किती घ्यायचे? 12. तर हे मांडत असताना सूत्रात किमती ठेवूया. सूत्र काय आहे पहा. सूत्र मांडूया. CnH2n+2 म्हणजेच कार्बन संख्या किती आहे? 12. हायड्रोजन संख्या 2 गुणिले n म्हणजे 12 आधी किती आहे? तर 2 आहे. तर या ठिकाणी कार्बन संख्या 12, हायड्रोजन अणूची संख्या 24 अधिक 2 म्हणजेच कार्बन 12 हायड्रोजन 26 असं या ठिकाणी आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी काय होतो? पूर्ण होतो आणि डोके चालवाचा या ठिकाणचा प्रश्न या ठिकाणी संपतो. यानंतर जो आहे कार्बनी संयुगाचे नामकरण, हे नामकरण आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं करायचं आहे तर हे आपण पुढच्या तासिकेला पाहूया.